Hello friends, today we are going to see the books collection for age 1 to years 1 to 2 year kids for okay. So first book is Alphabet. हे अल्फाबेटचं बुक आहे. या बुकमध्ये पहा अल्फाबेट A for apple, B for ball, C for cat, D for door असे काही लेटर्स आणि त्यांचे पिक्चर्स सुद्धा दिले आहेत. आणि यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर हे सुद्धा दाखवले आहेत. ही चित्रे पाहून मुलांना बुक्स पाहायला इंटरेस्ट निर्माण होतो. पहा किती छान बुक आहे. प्रत्येक पेजवर 2-2 पिक्चर्स देऊन हे बुक या प्रकारे आहे. तर हे खूप छान बुक आहे 1 ते 2 वयोगटातील मुलांसाठी. ठीक आहे. तर हे बुक आहे अल्फाबेट. अशा प्रकारचे बुक्स तुम्ही आपल्या घरात लहान मुलं असतील 1 ते 2-2.5 वर्षांच्या मुलांसाठी तुम्ही हे बुक असे घेऊ शकता. A, B, C, D, E, F, G, H, I for आईस्क्रीम, J for जोकर असे प्रत्येक लेटरचे पिक्चर्स हे मोठ्या आकारामध्ये, मोठ्या साईजमध्ये दाखवले आहे. त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यास, चित्र पाहण्यास छान वाटते. पहा मी प्रत्येक पेज तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि इथे लास्ट पेजवर A to Z पर्यंत सर्व अल्फाबेट लिहिले आहेत. नेक्स्ट बुक इज नंबर्स. पहा हे नंबर्स काउंटिंगचे बुक आहे. यामध्ये 1 to 20 नंबर्स आणि त्याचे पिक्चर्स हे दिलेले आहेत विथ देअर स्पेलिंग. 1 ONE 1 tree, 2 TWO 2 socks 1 2 3 THREE 3 आईस्क्रीम्स. अशा प्रकारे हे काउंटिंग नंबर्स अँड देअर पिक्चर्स हे दाखवले आहेत. हे सुद्धा बुक खूप छान आहे. पहा हे बुक मी तुम्हाला ओपन करून दाखवते. 1 ते 2-2.5 वयोगटातील मुलांसाठी हे सर्व बुक्स आहेत. 5 leaves, 6 bags, 7 toffees, 8 balls. आपण त्यांना हे चित्र दाखवून काउंट करण्यास सांगू शकतो. हाऊ मेनी क्लॉक्स देअर आर? 1 2 3 4 5 6 7 8 9 क्लॉक्स. 10 11 डोनट्स. अशा प्रकारचे त्यांच्या आवडीचे पिक्चर्स, कार्स, लॉलीपॉप्स आणि हे पिक्चर्स यामध्ये त्याचे नंबर्स वरती लिहिले आहेत, स्पेलिंग. खूप छान असं बुक आहे. पहा हे नंबर्सचं. 1 to 20. ओके. सो 1 to 20 पर्यंतच हे नंबर्स बुक आहे. नेक्स्ट बुक पाहूया आपण. पहा आपण मराठी बोलतो तर मराठीमधील काही किलबिल बडबड गीते असे हे मराठीचं देखील मी बुक घेतलं आहे. तर यामध्ये छान बडबड गीते आहेत. ही छान कविता, बडबड गीते आपण मुलांना बसल्या म्हणून घेऊ शकतो. लहान मुलांना झोपवताना अंगाई गीत गातो. मग रोज एक अशी लहान बडबड गीते, छोटी गाणी त्यांना झोपताना म्हणून दाखवली की त्यांना ही गाणी पाठ होतात आणि छान देखील वाटते. पहा किती सुंदर छान अशी बडबड गीते आहेत. आपण एक म्हणून बघूया. पापड खाल्ला, लोणचं खाल्ला,
पापड खाल्ला गरम गरम, लोणचं खाल्लं चटक मटक, भात खाल्ला गुटू गुटू, कढी प्यायली भुरक भुरुक, चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट, ढेकर आली ढुरुक ढुरुक, बाळ हसलं खुदुक खुदुक, बाळ हसलं खुदुक खुदुक. अशी छान छान गाणी त्यांना आपण म्हणून दाखवली की मुलांना मराठी गायनामध्ये देखील इंटरेस्ट निर्माण होतो. तर अशा प्रकारचं हे बडबड गीत, याचं किलबिल असे लहान मुलांचे बडबड गीताचे एक पुस्तक देखील तुम्ही 1 ते 3 वयोगटातील मुलांसाठी खरेदी करू शकता. यामध्ये श्लोक, भजन आहे, अशा काही कविता आहेत. किलबिल बडबड गीते. पुढचे पुस्तक पाहूया. नेक्स्ट आहे व्हेजिटेबल्स. पहा, या बुकमध्ये सर्व व्हेजिटेबल्स आणि त्यांची नावे दाखवली आहेत. किती सुंदर बुक आहे. कॅरी करण्यासाठी, हँडलिंगसाठी सुद्धा छान आहे. छोटीशी लाईन, लहान साईज. आपण कुठे ट्रिपला वगैरे कुठे गावी गेलो तर आपण हे पर्समध्ये कॅरी करू शकतो. असे या प्रकारचे मी 4 बुक्स घेतले आहेत. व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, गुड मॅनर्स आणि गुड हॅबिट्स. हे सर्व बुक आपण आता एक एक करून ओपन करून पाहूयात. फर्स्ट आपण घेऊया व्हेजिटेबल्स. ओके, सो लेट्स सी व्हेजिटेबल्स. नेम अँड देअर पिक्चर्स. टोमॅटो, एगप्लांट, ब्रिंजॉल, ऑनियन, कॅप्सिकम. किती सुंदर छान असे चित्र दाखवले आहेत. गार्लिक, पोटॅटो, ओक्रा, लेडी फिंगर, जिंजर, कॅरट, रेडिश, बीटरूट, बॉटल गार्ड, कुकुम्बर, लेमन, pumpkin, cabbage, sweet potato, spinach, cauliflower, green peas, broccoli, mushroom. तर असं हे व्हेजिटेबल्सचं एक बुक आहे. पुढे आहे गुड हॅबिट्स. हे बुक इतकं छान आहे की यामधील हे सेंटेन्स आपण मुलांना रोज सांगितले ना वाचून, तर नेक्स्ट टाईम बुक घेताना मुलं हे सेंटेन्स स्वतः बोलतात. हे चित्र पाहून त्यांना लक्षात राहते की या चित्राबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे, काय माहिती दिली आहे. तर माझ्या मुलीला मी हे बुक्स रोज झोपताना मी हे सर्व बुक्स दररोज दिवसातून सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास सर्व बुक्स घेऊन बसत असते. त्यामुळे मुलांमध्ये बुक्स वाचण्याचा, हँडल करण्याचा इंटरेस्ट निर्माण होतो आणि पुढे शाळेत गेल्यानंतर ते बुक्स वाचायला, करायला, अभ्यासाला कधीच कंटाळा करत नाही. हा एक ॲडव्हान्टेज असतो. तर आपण नेहमी मुले लहान असतानाच 1 वर्षापासून त्यांना बुक्स आणून त्यांच्यामध्ये बुक्सचा इंटरेस्ट वाढवू शकतो. तर हे बुक पाहूया आपण. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे. तर आता मी वाचून दाखवत नाही, तुम्हाला ओपन करून दाखवते. खूप छान अशा गुड हॅबिट्स आहे, जे की मुलांना चित्र पाहून लगेच आत्मसात होतं की या चित्रामध्ये आपल्याला काय सूचना दिली आहे, आणि आपणही वाचून दाखवल्यानंतर त्यांना या चित्रातून लगेच समजते. सेव्ह युअर पॉकेट मनी, गो टू स्कूल डेली, अवॉइड ईटिंग जंक फूड, put on clean uniform, be on time in your school, put your things at a proper place, get your nails regularly, take interest in your studies, always listen to your elders, help your parents to their daily chores, when you cough, sneeze, yawn,
Cover your nose and mouth. Say sorry. Go to bed on time at night. Put the garbages in the dustbin. All these are good habits. Next book. Fruits. Fruits: apple, banana, mango, grapes. Orange, strawberry, pomegranate, watermelon, guava, cherry. Next, pineapple, peach, plum, jambul, lychee, kiwi, papaya, sapodilla, blueberry, avocado. All these are fruits name. Next book is Good Manners. गुड मॅनर्स हे बुकसुद्धा स्टोरी टेलिंग सारखं आपण त्यांना सांगू शकतो. आणि यामध्ये हे बुक्स पाहिले की मुलांमध्ये एक प्रकारचे मॅनर शिस्त निर्माण होते आणि ते आपल्या डेली लाईफमध्ये आपल्या फ्रेंड्ससोबत हे यूज करतात. पहा, या चित्रामध्ये आपण त्यांना सांगू शकतो की या चित्रात हा बॉय स्कूलला गेला आहे. मग स्कूलमध्ये आज जाताना क्लासमध्ये परमिशन घ्यायची असते. मे आय कम इन मॅडम? ओके, मे आय गो आउट मॅडम? आस्क व्हेन. इफ यू वॉन्ट टू लिव्ह द क्लासरूम यू मस्ट आस्क ऑर गिव्ह परमिशन. गुड मॉर्निंग मॅडम. Greetings. Okay, all these are greetings. Thank one who help you in any way. आपण कोणत्या एका फ्रेंड्सला काही मदत लागली तर मदत करू शकतो, तेव्हा थँक्यू, यू आर वेलकम अशा काही ग्रीटिंग्स वर्ड्स असतात. ते वर्ड्स बोलायला आपण या बुक्सच्या मार्फत चित्र दाखवून बोलायला शिकवू शकतो. यामुळे मुलांचे वोकॅब्लरी डेव्हलप होते. एक्सक्यूज मी, सॉरी, स्टँड अप अँड ग्रीट एल्डर्स पोलाइटली, बोरो थिंग्स व्हेरी पोलाइटली, apologize, made a mistake, you apologize by saying sorry. Say excuse me when you disturb someone. Share things with others. Loving, caring, sharing. All these are good things, good manners. Stand in a queue for your boss. अशा प्रकारचे हे खूप छान पुस्तक आहे. यामध्ये पिक्चर्स दाखवले आहे. नमस्ते अंकल अँड आंटी. आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात आपण त्यांच्याशी कसं स्मित हास्याने बोलू शकतो. ग्रीट पीपल विथ अ स्वीट स्माइल. अशा प्रकारचे काही संस्कार देखील मुलांवर या पुस्तकातून होतात. आपण मराठीमधून सुद्धा सांगू शकतो, इंग्रजीमधून सुद्धा त्यांना समजावून दाखवू शकतो. हे पुस्तकांमार्फत मुलांना लवकर ते ग्रास्प करतात. हाय शिल्पा, हॅलो अप्पू, ग्रीट प्रॉपरली व्हेनेवर यू मीट अदर्स, सेइंग नमस्ते टू एल्डर्स. ऑलवेज डू युअर वर्क क्वाइटली. Say goodbye or just bye when you take leave of someone. तर हे आहेत गुड मॅनर्स. आणि आणखी आता नेक्स्ट बुक आहे पहा, ही आहे उजळणी. यामध्ये दोन्ही भाषा आहेत, 2 लँग्वेजेस आहे, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. तर तुम्ही मुलांना अशा प्रकारे ही उजळणी घेऊन यामध्ये ABCD पहिली दुसरी लिपी, स्मॉल कॅपिटल लेटर, रनिंग कर्सिव्ह कॅपिटल लेटर्स, कर्सिव्ह स्मॉल लेटर सर्व आहे. आणि यामध्ये या लेटर्सचा मराठीतून उच्चार देखील लिहिला आहे. जे काही मराठी लोक असतात त्यांच्यासाठी ही खूप छान अशी उजळणी आहे. यामध्ये हे ABC असे तोंडातून मराठीतून होणारे उच्चार स्वर इंग्रजीमधून लिहिले आहेत. इथे मराठी 14 खडी, इंग्रजीमध्ये क ख ग क त थ द यांचे स्पेलिंग हे आपण 3 वर्षांच्या पुढील मुलांना शिकवू शकतो. पण यामध्ये लहान मुलांसाठी 1 ते 2 वर्षातील वयोगट मुलांसाठी बॉडी पार्ट्स हे आहेत. तसेच पुढे फ्रूट्स
फ्रूट्सची मराठीतून आणि इंग्रजीमधून नावे देखील आहेत. ॲपल्स म्हणजे सफरचंद, पुढे ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, पपया म्हणजे पपई, पुढे कोकोनट म्हणजे नारळ. तर अशा प्रकारे यामध्ये इंग्रजी आणि मराठीतून देखील नावे आहेत. फ्रूट्स आहेत, व्हेकल्स वाहने, इन्सेक्ट्स कीटक, वाईल्ड ॲनिमल्स जंगली प्राणी, व्हेजिटेबल्स यांची मराठीतून इंग्रजीतून नावे आहेत. फ्लॉवर्स फुले, पेट ॲनिमल्स पाळीव प्राणी, रोडंट्स कुरतडणारे प्राणी, बर्ड्स पक्षी, ॲक्शन्स क्रिया म्हणजे टू राईट, टू रन, वॉक. अशा काही आपण त्यांना ऑर्डर देऊन तुम्ही कृती करण्यास सांगू शकता. 1 ते 2 वर्षाच्या मुलांना तुम्ही म्हणू शकता स्टँड अप, सिट डाऊन, कॅच द बॉल, ड्रिंक, स्लीपिंग, परत डान्सिंग, ईटिंग, स्विमिंग, डोंट क्राय, स्माईल, रीडिंग, किक द बॉल, ब्रश. तर तुम्ही त्यांना अशा ॲक्शन करून ह्या क्रिया सांगू शकता. त्याचप्रमाणे मुले देखील हात पाय हलवून क्रिया करून दाखवतील, ज्यामुळे त्यांना इंग्रजी लवकर समजेल, बोलण्यास मदत होईल. पुढे आहेत हेल्पर्स, अवर कम्युनिटी हेल्पर्स, सेवक. तर नेक्स्ट अशा प्रकारचे ड्रॉइंग बुक देखील आहे. आणखी एक छान ड्रॉइंग बुक आहे ज्यामध्ये लहान मुले कलर्स करू शकतात आणि त्यांचा टाईम देखील यामध्ये जातो, असे ड्रॉइंग बुक्स. तर हे सर्व आज मी तुम्हाला बुक्स कलेक्शन दाखवले. 1 ते 2, 3 या वयोगटातील मुलांसाठी हे होते बुक्सचं कलेक्शन. तुम्हाला हे बुक्स कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तर हे सर्व बुक्स आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे नक्कीच असली पाहिजेत. ठीक आहे. तर पहा उजळणी, किलबिल बडबड गीते, अल्फाबेट, नंबर्स, गुड मॅनर्स, व्हेजिटेबल्स, गुड हॅबिट्स, फ्रूट्स आणि ड्रॉइंग बुक. अशी काही बुक्स माझ्या घरी लहान मुलगी माझी असल्यामुळे मी हे बुक्स घेतले होते. तर मी तुमच्यासोबत ते शेअर केले. तुम्हाला हे बुक्स कलेक्शन आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. Please subscribe my channel. Bye bye.